आणि पुन्हा एकदा थेट जातोय अयोध्येमध्ये ठिकठिकाणी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सध्या प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, एकीकडे आपण बघतोय की मोठ्या संख्येने सेलिब्रिटी सुद्धा येणार आहेत आणि दुसरीकडे मोठ्या संख्येने संत महंत सुद्धा दाखल झालेले आहेत। एक वेगळा उत्साह भारावलेलं वातावरण। अगदी बरोबर आहे। खरं तर संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे। आज 12:20 नवीन मंदिरामध्ये नवीन रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होते आणि संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये सजवण्यात आलेली आहे। आपण पाहतो की हनुमानगडीकडून हा पुढे राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। हनुमानगडीला सुद्धा आकर्षक अशा फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी घरांवरती इथल्या स्थानिक अयोध्यावासियांनी विद्युत रोषणाई जी आहे ती केलेली होती। संपूर्ण घराला फुलांच्या फुलमाळा ज्या आहेत त्या लावलेल्या होत्या आणि आपण पाहतोय की हे मनमोहक असं दृश्य जे आहे ते हनुमानगडीवरती आपल्याला पाहायला मिळते। दुपारी 12:20 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होते आणि त्याचा सगळा उत्साह अयोध्येमध्ये पाहायला मिळतो। आपण पाहतोय की सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 35,000 पोलीस हे संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आजच्या या कार्यक्रमाची संपूर्ण सुरक्षा जी आहे ती सांभाळणार आहे। त्याच्यासाठी आपण पाहतोय की सगळा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच आपल्या ठिकाणांवरती लागलेला आहे। थंडी उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे आपण पाहतोय की पोलिसांसाठी अशा इलेक्ट्रिक शेगडी ज्या आहेत त्या आणण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की इलेक्ट्रिक शेगडीच्या माध्यमातून थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मात्र रामपथ जर आपण पाहिला तर विद्युत रोषणाईनं न्हावून निघालेला आहे। इथून पुढे आपल्याला थेट राम मंदिराच्या परिसरामध्ये जाता येतं, त्यामुळे आपण जर ह्या संपूर्ण रामपथावरचा मार्ग पाहिला तर आकर्षक अशी झळाळी या संपूर्ण रामपथाला मिळालेली आहे आणि अवध नगरीमध्ये आल्याचा भाग जो आहे तो आपल्याला या अवध पथावरती रामपथावरती आल्यानंतर पाहायला मिळतो। ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय की हिंदू संस्कृतीमध्ये आपण कपाळावरती जो गंध लावतो त्याच्या प्रतिकृती जे आहे ते विद्युत रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे। असं मनमोहक असं दृश्य जे आहे ते संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळते। आज संपूर्ण भारतवासियांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे नवीन मंदिरामध्ये नवीन रामलल्लांची मूर्ती जी आहे ती कधी प्रतिष्ठापित होते। उद्यापासून संपूर्ण सर्वसामान्य भक्तांना दर्शन जे आहे ते खुलं राहणार आहे। मात्र आज जे निमंत्रित येणार आहेत त्यांच्यासाठीच फक्त दर्शनाची सोय असेल। मात्र आपण हा परिसर जर पाहिला तर मनमोहक असं दृश्य जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आणि संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघालेली आहे। ठिकठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून रामगीतं जी आहे ती ऐकवली जात आहेत। येणाऱ्या भक्तांचं मन प्रसन्न व्हावं असं मन प्रफुल्लित करणारं सगळं सकाळचं वातावरण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय आणि ही संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती आपल्या राजाच्या म्हणजे रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि त्याचा सगळा उत्साह आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतो। प्रज्ञा, अगदी, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत। एकीकडे बघतोय प्रचंड उत्साह आहे। सर्व महिला ज्या आहेत अयोध्येतल्या अवध नगरीमधल्या त्या सजून धजून इथे आलेल्या आहेत, कारण आज दिवाळीपेक्षाही मोठा सण असल्याप्रमाणे इथे एक वेगळा माहोल तयार झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता अवघ्या काही तासांमध्ये रामाची जुनी मूर्ती जी आहे ती नव्या मंदिराच्या गर्भगृहात आणलेली आहे। जी जुनी मूर्ती आहे ती हीच आहे, ती बघतोय आपण गाभाऱ्यामध्ये आणण्यात आलेली आहे, कारण आज जुन्या मूर्तीची सुद्धा पूजा केली जाते। गाभाऱ्यामध्ये आता श्रीरामाची ही जुनी मूर्ती आणण्यात आलेली आहे। जुन्या मूर्तीची आज पूजा होणार आहे, कारण आज अतिशय महत्त्वाचा असा हा विधी पार पडणार आहे प्राण प्रतिष्ठेचा। मूळ मूर्ती जी आहे ती अतिशय वजनदार आहे आणि त्यामुळे हीच जी जुनी मूर्ती आहे तीच आपल्याला नगर प्रदक्षिणा आणि मंदिर प्रदक्षिणा करताना पाहायला मिळेल।